विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी शंकर जगताप यांना जाहीर झाली। आपण पाहतोय शत्रुघ्न काटे हे देखील तयारीत होते या निवडणूक लढण्यात, मात्र आता आपण पाहतोय शत्रुघ्न काटे असतील, राम वाकडकर असतील, त्याचबरोबर कसपटे असतील, हे सगळे तिघही जण जे आहेत ते आता शंकर जगताप यांच्या प्रचार रॅलीत सक्रिय झालेत। बापू, आपण पाहतोय तुम्ही देखील मागणी करत होता, मात्र आता तुम्ही सक्रिय झालात, काय सांगाल? तेव्हा आतापर्यंत आम्ही फक्त तिकीट मागेपर्यंत आम्ही एका बाजूला होतो। आमच्यामध्ये मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते, कारण ज्यांचा आम्ही वारसा पुढे गेलो असं आमचे स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शन गेले 20 वर्ष आम्ही काम करतोय। मी पहिल्यापासून सांगतो की आमचा एक परिवार आहे आणि आता आमच्यामध्ये जे काय होतं, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी, आणि आम्ही हा सगळा विषय आमचा आता कुठलाच राहिलेला नाही। आणि आमचा जो काही सगळा नगरसेवकांचा गट आहे, आज आम्ही असा निश्चय केला आहे की आमचे महायुतीचे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार शंकर जगताप यांना भरघोस मतं निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो। खरं तर आपण पाहतोय तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता सगळे मतभेद दिसून तुम्ही सगळे प्रचारात सक्रिय झाला। आम्ही 100% प्रचारात सक्रिय झालोय आणि 100% आम्ही विजयी खेचून आणणार। वाकडकर साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? 100% आमचे जे आपापसात जे वाद विवाद होते ते मिटलेले आहे। आम्ही 100% शंकर भाऊंच्या पाठीमागे उभे आहोत आणि 100% शंकर भाऊंना जास्त मताधिक्याने निवडून देणार आहोत। जगताप साहेब, आपण पाहतोय काही गट नाराज होता, सगळेजण आता सक्रिय झालेले आहेत। शंकर भाऊ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सगळे सक्रियपणे निघालेत, काय सांगा? महायुतीचा धर्म पाळणारे सगळे आहेत, त्यामुळे वरती मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा, हे सर्व महायुतीचे एकत्र काम करण्याचे संदेश सगळ्यांना दिले। त्यामुळे आम्ही शंकर भाऊ जगताप आणि अश्विनीताई जगताप, यापूर्वी स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप सातत्याने या परिसरामध्ये आमदार आहेत चिंचवड मतदारसंघामध्ये, त्याच्या पोटापोट आता हे पण आमदार होणार आहेत। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहे एक नाराज गट होता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या आता आपण पाहतोय शत्रुघ्न काटे जे नाराज होते, कसपटे असतील, राम वाकडकर असतील, हे सगळे नाराज जे व्यक्तिमत्व होते ते आता शंकर जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाले। म्हणून आपण एकंदरीत जर पाहिलं तर आता शंकर जगताप यांची ताकद वाढलेली दिसते। भाजपमध्ये कोणती आता बंडखोरी होणार नाही हे आता स्पष्ट दिसते। कॅमेरामॅन भानदास शिवरेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।